आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्व निमित्तानं सारडा सर्कल ते द्वारका रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रुंदीकरणाच्या कामात अनधिकृत दुकानांचा अडथळा ठरत असल्यानं महानगरपालिकेकडून शनिवारी सकाळी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखने यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी चंदन गुगे, हेमंत जुटे तसेच अन्य विभागाचे विभागीय अधिकारी यांच्यासह अतिक्रमण पथकाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी सकाळी 7 वाजेपासून कारवाईस प्रारंभ केला. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. सुमारे 10 ते 12 तास 8 JCBच्या साहाय्याने कारवाई करण्यात येऊन टपरी, काच, फर्निचर, चिकन तसेच अन्य विविध प्रकारचे व्यावसायिक 37 दुकानांचं अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तोंडी सूचना देत दुकाने रिकामे करण्यास सांगितले. त्यानुसार दुकानदारांची एकच धावपळ उडाली. रात्रभर दुकानदारांकडून दुकानातील साहित्य स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते. काहींचे अर्ध साहित्य स्थलांतरित झाले. उर्वरित साहित्य स्थलांतरित सुरू असताना सकाळी 7 वाजेच्या सुमारास कारवाई सुरू करण्यात आली. दुकानदारांनी साहित्य स्थलांतरित करण्यापर्यंत वेळ द्यावी अशी मागणी केली. त्यांना तासाभराचा वेळ देण्यात आला. त्यानंतर मात्र लगेच JCBच्या साहाय्याने कारवाई सुरू करण्यात आली. कुठल्याही प्रकारची वॉर्निंग न करता आणि दुकाने रिकामं करण्यासाठी अतिरिक्त दिवसांची मुदत न देता कारवाई करण्यात आल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.